यश 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 2, यश 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 3, यश 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 4. आणि एकदम सिंपल टेक्निक आहे. तुम्हाला काहीही इक्विपमेंटची गरज नाही आहे. तुम्ही कुठंही करू शकता. असंही नाही आहे की हा अध्यात्म रिलेटेड आहे. मन एकाग्र कसं करणार? भरकटलेल्या मनाला एका ठिकाणी कसं आणणार? किंवा एक मेडिटेशनची टेक्निकचा व्हिडिओ आहे हा. शेवटपर्यंत बघा. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा माझा डिटेल व्हिडिओ आहे. मागे मी एक शॉर्ट अपलोड केला होता, मेडिटेशन ऑन फिंगर टिप्स या नावाने. तर त्या रिगार्डिंग हा एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आहे. तर ॲक्च्युली मेडिटेशन म्हणजे काय की पूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन एकाग्र करणे, ह्याला आपण एक मेडिटेशन म्हणू शकतो. मेडिटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की बऱ्याच प्रकारे लोक मेडिटेशन करतात. जसं की कोणी ब्रीदिंग टेक्निकवरती करतं, कोणी एकच नामजप करून करतं. बऱ्याचशा टेक्निक्स आहेत मेडिटेशन करण्याच्या. तर त्यापैकी ही नामजप करून मेडिटेशन करण्याची टेक्निक आहे. तर ह्यामध्ये ॲक्च्युली कसं मेडिटेशन होतं की आपण आपल्या फिंगर्स आहेत त्यावरती बोटं मोजून मेडिटेशन करतो. समजा जर का आपण कुठलाही एक शब्द, कुठलंही एक नाम असेल, ते आपण मल्टिपल टाईम रिपीट करायचं आहे आणि ते कॉन्शियसली करायचं आहे आपल्याला. तर आपण कसं करतो? राम 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 राम. तर राम नाम घेतलेलं आहे मी. 6 वेळेला काउंट केलं. 6चा 1 काउंट केला. तर पुढच्या 6ला मी दुसरा काउंट करेन. राम 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 2, राम 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 3, राम 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 4, राम 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 5, राम 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 6. अशा प्रकारे तुम्ही ह्याला पुढे प्रोग्रेसिव्हली करू शकता. त्याचं ॲडव्हान्टेज काय आहे? तुम्ही म्हणाल मला की मग तर आम्ही जपाची माळ घेऊन वगैरे पण मेडिटेशन करू शकतो. पण होतं कसं, जेव्हा आपण 6 काउंट करतो आणि आपण 6 नामजप केल्यानंतर जेव्हा आपण 1 नंबर काउंट करतो, तेव्हा कसं होतं, आपण कंटिन्युअसली त्या प्रोग्रेसला ट्रॅक करत असतो. कंटिन्युअसली आपण मॉनिटर करत असतो. 6 झालं की नेक्स्ट, 6 झालं की नेक्स्ट, 6ला पुढचा अंक, नेक्स्ट 6ला पुढचा अंक. तर ह्यानं कसं होतं, तुम्ही कंटिन्युअसली विचारामधून बाहेर नाही पडत त्याच्या. तुम्ही एकाग्र राहता मेडिटेशन करण्यामध्ये. अदरवाईज होतं कसं की जपाची माळ जेव्हा आपण घेऊन जप करत असतो, आपण आपलं डोकं कसं काम करतं की आपण नुसतं जप करतोय आणि विचार आपले रेग्युलरचेच, रोजचेच विचार असतात डोक्यामध्ये. फक्त इकडे आपल्या जपाची माळ पुढे सरकते, पण आपलं जे एकाग्र चित्त आहे ते होत नाही. तर त्यासाठी तुमचं मन एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं, कॉन्सन्ट्रेटेड व्हावं, ह्यासाठी ही टेक्निक खूप चांगली काम करते. ही मला टेक्निक एका व्हिडिओमधूनच भेटली होती. मला तो व्हिडिओ खूप असा पॉवरफुल वाटला आणि सगळ्यांना हा व्हिडिओमधून ही गोष्ट कळवावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि एकदम सिंपल टेक्निक आहे. तुम्हाला काहीही इक्विपमेंटची गरज नाही आहे. तुम्ही कुठंही करू शकता. असंही नाही आहे की हा अध्यात्म रिलेटेड आहे. तुम्ही कुठलाही शब्द घेऊन करू शकता. तुमचं स्वतःचं नाव असेल, समजा तुमचं नाव जर का राज असेल किंवा एनी नेम यू कॅन टेक, किंवा तुमचं नाव जर का यश आहे, तर तुम्ही त्या नावाने सुद्धा मल्टिपल टाईम्स जप करून तुमचं मन एकाग्र करू शकता. तुम्ही एकदा करून बघा हा व्हिडिओ. समजा आता यश आहे, तुम्ही एकदा करून दाखवतो. यश यश, आणि हा मनातल्या मनात करायचा आहे. असं काही नाही की तुम्हाला बाहेर बोलताना करायचं आहे किंवा बोलत बोलत करायचं, असं काहीही नाही. तुम्ही कुठेही एका शांत जागी बसू शकता आणि किंवा चालत चालत पण करू शकता, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही बसले आहात निवांत तर करू शकता. तर ते कसं करणार? आता मी तुम्हाला बोलून मोठ्यानं बोलून हा दाखवतो व्हिडिओ, पण तुम्ही नॉट नेसेसरीली की तुम्ही बोलण्याची गरज आहे. तुम्ही मनातल्या मनात पण करू शकता. आता मी
यश घेतो. यश 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 1. यश 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 2. यश 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 3. यश 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 4. यश 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 5. यश 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 6. ओके, मी 6 पर्यंत दाखवलं आहे. तुम्ही हे जवळपास 5 ते 10 मिनटं या पद्धतीनं मेडिटेट करून स्वतःला एका कॉन्सन्ट्रेटेड किंवा मन एकाग्र अशा स्थितीमध्ये स्वतःला नक्कीच पोहोचवू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.